तसं नव्ह. आता तुम्ही म्हणसाल कामधंदा सोडून ह्यो गडी एवढं मोठं पाळणं बघाय गेला तर कुठं. चला की मग सांगतो. रुको जरा सबर करो. पहिल्यांदा भरतो खिलार बाजार, परत नसत्यात कुस्त्या. पण कुठं थांबाव, कशाला गडबड करताय सांगतोय राव, जरा दामान घ्या. टोपली अशी फुलांनी सजवलेली होती, कारण सप्तमी असल्यामुळं आईसाहेब आज रथात बसायला जाणार होत्या. म्हणून पहिल्यांदा आईसाहेबांचं दर्शन घेतलं. पुन्हा झाली आरतीला सुरुवात. आईसाहेबांनी आता केलं यात्रेकडे प्रस्थान. मग यात्रेत गेल्यानंतर पत्रजांनी असं वाजवत गाजवत आईसाहेबांचं स्वागत केलं. मग मूळ मंदिरात आईसाहेबांना भेटीला नेण्यात आलं. मग नंतर ना प्रदक्षिणा करून आईसाहेब रथाकडे आल्या. आता काय खरं नाही, किती भारी दिसतोय रथ. आणि रथाचं प्रस्थान दुपारी 3 वाजता असतं बघा बरोबर. आता झाली रथाची सुरुवात. आता ह्यात काय काय असतं रथा पुढं ते तुम्हाला मी दाखवतो, थांबा. असं ढोली, पोतराज, मानाच्या पालक्या, काट्या आणि रथाच्या सगळ्यात पुढं असतोय देवाचा घोडा. आणि ही जी मानाच्या पालक्या काट्या घेऊन येणारे लोक असतात ना, ती लय लांबनं येतात. आणि हे असा असतो रथ. आणि यात्रेमध्ये भेटलं मसवडचं नामवंत ब्लॉगर ऋषीबाई आणि पिलू होतं 2 रील स्टार. आणि ही चेहरा मात्र ध्यानात ठेवा, कारण ही चेहरा लवकरच तुमच्या समोर नवीन रूपात येणार आहे. आता यात्रेतल्या रथोत्सवाचा मोठा ब्लॉग आपल्या चॅनलवर अपलोड केलाय, जाऊन लगेच बघा. आता यात्रेचा शेवटचा दिवस म्हणजे नैवेद्य. नैवेद्य दिवशी रात्री असतो छबिना. आणि छबिना मात्र हलग्यांच्या कडकडाटाशिवाय अपुराच आहे. आता काय खरं नाही. आणि छबिन्याचा बी पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलाय, जाऊन बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला नक्की सपोर्ट करा. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं, एवढं मोठं पाळणं कुठं बघितलंय तुम्हाला सांगतो. कुठं बघणार हो, पिलवाच्या यात्रेत. आणि ह्याच्यात बसल्यावर कसं वाटायचं माहित आहे का. आता काय खरं नाही, एवढ्या वर जायचं पण. बरं लाईक तेवढं नक्की करा बरं का.